नमस्कार, मी परमदास जाधव. सध्या जगभरात खळबळ उडवणारी सर्वात मोठी बातमी म्हणजेच हार्मुझ समुद्रधुनीमधील तणाव. हा तणाव अमेरिका आणि इराण यांच्यामध्ये युद्धामुळे हा तणाव तयार झालेला आहे. तर ही जी समुद्रधुनी आहे ती मध्य पूर्वेत आहे आणि ती जगातील सर्वात महत्त्वाच्या समुद्रमार्गापैकी एक मानली जाते. दररोज लाखो बॅरल कच्चे तेल या मार्गातून जगभर पाठवलं जात आहे. तर सोप्या भाषेत सांगायला गेलं तर जगात वापरल्या जाणाऱ्या तेलाचा मोठा हिस्सा याच मार्गावरून हा जातोय. तर आता स्थिती काय आहे, तर सध्या या भागात तणाव खूप वाढलेला आहे. अमेरिका आणि इराण यांच्यातील ज्या संघर्षामुळे अनेक जहाजे या मार्गाने जाणं टाळत आहेत. काही जहाजांनी आपला जो मार्ग आहे तो बदललेला आहे. तर काही जहाज थांबवण्यात आलेले आहे आणि यामुळे परिस्थिती पूर्णपणे बंद नसली तरी जवळपास बंद अशी निर्माण झालेली आहे. म्हणजेच काय, तर हा मार्ग टेक्निकली ओपन आहे असला तरी तो प्रत्यक्षात धोकादायक बनलेला आहे. आणि म्हणून तेलाच्या किमती का वाढत आहेत, तर जसं की तुम्हाला माहीत आहे, मागणी आणि पुरवठा यावर किमती ठरलेल्या असतात. जेव्हा तेलाची वाहतूक कमी होते किंवा अडथळे निर्माण होतात, तेव्हा पुरवठा हा कमी होतो आणि म्हणून तेव्हा पुरवठा कमी होतो तेव्हा जागतिक बाजारात तेलाच्या किमती वाढायला सुरुवात होते आणि तेव्हा हाच प्रकार घडताना दिसत आहे. तर जगावर याचा काय परिणाम होणार, जर ही परिस्थिती अजून काही दिवस अशीच राहिली तर जगभर महागाई वाढू शकते. कारण तेल हे फक्त पेट्रोल डिझेल पुरतं मर्यादित नसतं. ते वाहतूक, उद्योग, शेती आणि उत्पादन सगळीकडे वापरले जाते. तर तेल महाग झालं की वस्तूंची वाहतूक महाग होते आणि शेवटी सर्वसामान्य वस्तूंचे दर हे वाढत असतात. म्हणजेच रोजच्या जीवनावरही त्याचा खूप असा परिणाम होऊ शकतो आणि जीवनातील खर्च हा वाढू शकतो. तर भारतावर याचा परिणाम काय होईल, तर भारत हा मोठ्या प्रमाणात तेल आयात करणारा देश आहे. म्हणूनच जर जागतिक बाजारात तेलाचे दर वाढले तर त्याचा थेट परिणाम हा भारतावर होतोय आणि म्हणून पेट्रोल आणि डिझेलचे दर हे वाढू शकतात आणि ज्यामुळे वाहतूक खर्च वाढेल. त्याचाच परिणाम शेती, उद्योग आणि सामान्य लोकांच्या खिशावर होईल. विशेषतः मध्यमवर्गीय आणि शेतकरी यांच्यावर हा जास्त परिणाम होईल आणि याचा फटका हा जास्त बसू शकतो. तर एकंदरीत होर्मुझ जो समुद्रधुनी आहे त्याच्यामधील तणाव फक्त एका भागापुरता मर्यादित नसून तो संपूर्ण जगाच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम करू शकतोय. आता ही परिस्थिती पूर्ण बंद नसली तरी ती खूप अशी धोकादायक टप्प्यावर पोहोचलेली आहे. तर अशी या हॉर्मुझ समुद्रधुनीमुळे जगात खळबळ माजलेली आहे. तर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.